माझा प्रभाग माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत नाना आमले यांनी प्रभाग क्रमांक 21 मधील जुनी वस्ती बडनेरा येथील अभियंता कॉलनी आणि यमुना हाऊसिंग सोसायटी परिसराचा पाहणी दौरा केला। या पाहणी दरम्यान येथील ड्रेनेज आणि सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले। तसेच महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या 46 कुटुंबांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले। नागरिकांच्या या समस्या गांभीर्याने घेत नाना आमले यांनी मनपा प्रशासन आणि आयुक्तांना तातडीने पाहणी दौरा करून हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे। परिसरातील रहिवाशांच्या सुविधांसाठी लवकरच ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे। आज प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरा अंतर्गत अभियंता कॉलनी यमुना हाऊसिंग सोसायटी ही महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली ही इमारत आहे। एवढी विदारक परिस्थिती अमरावती महानगरपालिकेच्या या इमारतीची, या पूर्ण अपार्टमेंटची आहे। तुम्ही पाहत असाल मागच्या बाजूला की काल मी या ठिकाणी पाहणी दौरा करायला आलो। आमचे सर्व पदाधिकारी स्वाभिमानी शिलेदार इथे राहतात। या लोकांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी काल त्यांच्यासोबत आमचा संवाद झाला आणि त्या संवादावर आम्ही या ठिकाणी आज चालकाफलकी हे ड्रेनेजचं पाईपलाईनचं पाणी आमच्या सक्शन मशीनच्याद्वारे काढण्याचा मी प्रयत्न करतो। पण एवढंच नव्हे, ह्या इमारतीचं माननीय मनपा प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की हा आजचा विषय नाही, गेल्या कित्येक वर्षापासून ही इमारत झाली अतिशय निकृष्ट पद्धतीचं बांधकाम ह्या इमारतीचं आहे। पूर्णत्वाचे बांधकाम गेलेलं नाही आहे, लिकेजेस भरपूर आहेत, अजूनही लोकांच्या घरात पाणी गळते आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहत असाल, या चेंबर एकदम ब्लॉक झालेला आहे। याचा गेल्या कित्येक वर्षापासून इथलं पाणी बाहेर निघत नाही। हे पाणी जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत इथल्या ड्रेनेजचा कायमस्वरूपी इलाज निघणार नाही। अशीच जर परिस्थिती राहिली, आम्ही आज आलो, मनपाची काही यंत्रणा, स्वच्छता विभागाची यंत्रणा आम्ही या ठिकाणी सज्ज केली। अशीच परिस्थिती जर राहिली तर या भागात रोगराई पसरायला वेळ लागणार नाही। कृपया आम्ही विनंती करतो, स्थानिक नागरिकांच्या सुद्धा तुम्ही भावना जाणून घ्या। ताई सांगा तुम्ही। ही जी इमारत प्रधानमंत्री आवास योजनेची आम्हाला बांधून दिली, याच्यात इतक्या काही त्रुटी आहे की आम्ही सांगू शकत नाही। हे जे चंबर भरले, आमच्या घरी वयोवृद्ध आहे, काही लहान लेकरं आहे, त्याचं तुम्ही पाहून घ्या। सगळे ते किडे आमच्या बाथरूममधून म्हणजे आतमध्ये येऊन राहिले, सगळ्या घराला बोल आहे। म्हणजे अक्षरशः आमच्या हॉलमधल्या भिंतीचे पोपडे पडले, गॅलरीतले पोपडे पडले, बरीच काहीतरी नादुरुस्ती आहे। पण आम्ही थोडेफार लावून केले, पण आम्ही आता करू शकत नाही, कारण आम्ही हातमजुरीचंच काम आहे। त्याच्यामुळे आमची गडबडीची विनंती आहे की तुम्ही याच्यावर लक्ष द्या। म्हणजे एवढंच सांगणार। मी मनपा प्रशासनाला विनंती करतो, माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की तुम्ही एक दिवस आमच्यासोबत या ठिकाणी या, आपण ह्या परिसराचा पाहणी दौरा करू आणि निश्चितच प्रशासनाला जी यंत्रणा ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहे त्याला शासन झालं पाहिजे। धन्यवाद। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।